मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ॲडव्होकेट पवार हे जजला सांगत असतात, सगळ्या पुराव्यांवरून असं समजतंय मिस साक्षी शिखरे ह्या 1 तास तिकडे सिटी हॉस्पिटलमध्ये होत्या. त्या तिथे आपल्या भावाचे अंतिम संस्कार करत होत्या. पवारचं हे स्टेटमेंट ऐकून इकडे अर्जुन, चैतन्य त्याचबरोबर कुसुम तिघेही आता खूपच घाबरतात. वेगळ्या आशेने कुसुम अर्जुनकडे पाहते तर अर्जुन आता खूपच चिडलेला असतो. ह्यावेळी आता केसने एक वेगळंच वळण घेतलेलं असतं. त्याचवेळी जज साहेब सर्व ते पुरावे पाहतात आणि मग नंतर ॲडव्होकेट जोशींना म्हणजे मधुभाऊच्या वकिलांना विचारतात, ॲडव्होकेट जोशी, तुम्हाला साक्षी शिखरे यांना काही क्रॉस क्वेश्चन करायचे आहेत का? तेव्हा साक्षी आणि महिपत हळूच आता एकमेकांकडे पाहत असतात, कारण त्यांना माहीत असतं की ॲडव्होकेट जोशी हा आपलाच माणूस आहे, आपलाच वकील आहे म्हटल्यावर तो क्रॉस क्वेश्चन काही करणार नाही. मग इकडे अर्जुन हा स्वतःशीच पुटपुटत असतो की ॲडव्होकेट जोशी उठ, अरे माझ्याकडून तू केस काढून घेतली, त्याचं काहीतरी चीज कर जरा, कारण साक्षीने जो आता मुद्दा उपस्थित केलाय पुढे ते खूप काही चुका आहेत असं म्हणून अर्जुन हा रागातच जोशीकडे पाहत असतो आणि त्याला असं वाटत असतं की जोशीने आता उठावं. जर मधुभाऊंजी हा केस लढतोय ना, मग साक्षी शिखरेला क्रॉस क्वेश्चन करावेत. त्यानंतर ॲडव्होकेट जोशी आता उठतो आणि जज साहेबांना सांगतो, मला यांना क्रॉस क्वेश्चन काहीच करायचे नाही आहेत, त्या आपल्या जागेवर जाऊन बसू शकतात. असं जेव्हा आता जोशी सांगतो तेव्हा अर्जुनला, चैतन्याला मोठा धक्काच बसतो, कारण आता जोशीने एकही प्रश्न न विचारता साक्षीला असंच सोडून दिलेलं असतं. आता अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते तेव्हा तो जोरातच तेथे ओरडतो, हट. मग आता जोशी लगेच तिकडे पाहू लागतो. मग त्याला समजतं अर्जुनला खूप राग आलाय. त्याचवेळी चैतन्य आता अर्जुनला म्हणतो, अर्जुन जरा शांत राहा, इथे असं बोलून काहीही उपयोग होणार नाहीये. आता साक्षी तिच्या जागेवर जाऊन बसते तेव्हा मधुभाऊंना आता काहीच समजत नाही नक्की काय करावं, कारण आपल्या बाजूने हा जोशी लढतोय आणि त्याने एकही क्रॉस क्वेश्चन का केला नाही, प्रश्न आता त्यांना पडलेला असतो. त्यानंतर आता जज साहेब सर्व पुरावे ते पाहत असतात आणि मग नंतर इकडे जेव्हा साक्षी महिपत शेजारी येऊन बसते ना, महिपत आणि ती एकमेकांकडे पाहून हसत असतात. त्यानंतर जज साहेब आपला निर्णय देतात. सादर झालेल्या पुराव्यांनुसार असं समजतंय की जेव्हा विलासचा खून त्या आश्रमामध्ये झाला, मिस साक्षी शिखरे या तिथे आश्रमात नव्हत्या असं जज साहेबांनी निर्णय दिल्यानंतर इकडे अर्जुन आणि चैतन्याला मोठा शॉकच बसतो. महिपत, साक्षी आणि प्रियाला आता खूपच आनंद होतो आणि ते तिघेही एकमेकांकडे पाहून आता हसू लागतात. तर इकडे अर्जुनला आता खूप टेन्शन आलेलं असतं की काय करावं. जज साहेब सांगतात त्या शहराच्या बाहेर होत्या, त्यामुळे मधुकर पाटलांनी जे स्टेटमेंट दिलं होतं की साक्षी शिखरे या खुनाच्या वेळी तेथे आश्रमात होत्या, ते मधुकर पाटलांचं स्टेटमेंट आहे ना, ते पूर्णपणे खोटं आहे. आता असं जज साहेबांनी म्हटल्यानंतर भाऊंना तर खूप टेन्शन येतं. तर अर्जुनच्या डोक्यातच मुंग्या येतात आणि चैतन्याच्याही, कारण एवढा जीवाचा आटापिटा करून ही केस एवढ्या शेवटच्या टप्प्यात आणून ठेवली होती आणि या केसने एक वेगळंच वळण घेतलं, हेच त्याला आता पचत नसतं. आता जोशी आणि त्याचबरोबर महिपत हे दोघेही एकमेकांकडे पाहून हसत असतात. मात्र आता साक्षीला मनातून खूप आनंद झालेला असतो की बरं झालं, या केसमधून माझी एकदाची सुटका झाली. परंतु इकडे अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. मधुभाऊ या केसमध्ये दोषी ठरणार असतात आणि हेच त्याला आवडलेलं नसतं. त्यानंतर जज साहेब म्हणतात, कोर्टाचं कामकाज आता संपलं आहे. तेव्हा सर्वजण उठून उभे राहतात. तर अर्जुनच्या डोळ्यात महिपत साक्षीविषयीचा राग हा स्पष्टपणे दिसत असतो आणि त्याला जी शंका आलेली असते ना की जोशी वकील हा महिपतला मिळालेला आहे, ती शंका आता त्याची पूर्णपणे खरी ठरलेली असते. दुसरीकडे कल्पना बिचारी आता हॉलमध्ये एकदम शांत शांत बसलेली असते आणि तिला अक्षरशः रडू येत असतं. जे काही घडलं त्याचा ती पुन्हा पुन्हा विचार करत असते. मग तेवढ्यातच तो प्रसाद तेथे चिठ्ठी घेऊन येतो आणि म्हणतो, काकू इकडे या. मग तुला कोण हवंय बाळा, असं कल्पना पुढे विचारते. तेव्हा या पत्त्यावर ही चिठ्ठी पोहोचवायला सांगितली होती. आता तो म्हणतो, मग आता ती विचारते कुणी पाठवली, तेव्हा त्यात लिहिलं असेलच की, असं आता तो म्हणतो. तेव्हा आता ती म्हणते की बरं ठीक आहे, ते माझ्याकडे. पुन्हा विचारतो, मी उत्तराची वाट पाहू ना तुमच्या. मग आता ती म्हणते,
म्हणते हो बाळा. तेव्हा आता कल्पना लगेच ती चिठ्ठी वाचू लागते. तेव्हा तिला समजतं की ही चिठ्ठी सायलीने पाठवली आहे. मग आता पूर्ण चिठ्ठी ती वाचत असते, पण तिच्या बोलण्याचा रोख आता वेगळाच असतो. कारण आता सायलीने तिची जी फसवणूक केली आहे ती अजिबात तिच्याकडून अपेक्षित नसते आणि त्यामुळेच कल्पना खूप चिडलेली असते. आता सायलीने जे काही माझ्याबद्दल लिहून पाठवलंय ना ते सगळं काही खोटं आहे, अगदी तिच्या लग्नासारखंच खोटं, असं कल्पनाचं म्हणणं असतं आणि मनातून असंच ती तिच्याबद्दल विचार करते. आता कल्पनाला सायलीने हे पत्र पाठवल्यामुळे खरंच खूप राग आलेला असतो. ते पत्र पूर्णपणे वाचून आता झाल्यानंतर कल्पना म्हणते की काय रे, तुला या प्रश्नाचं उत्तर हवंय ना, या पत्राचं उत्तर हवंय ना, बरं ठीक आहे, असं म्हणून ती ते पत्र आता फाडून टाकते आणि त्या इनोलॉकमध्ये पुन्हा ठेवून देते. म्हणते की जा, तिला जाऊन सांग, तू आमची कधी नव्हतीच आणि कधी होऊ सुद्धा शकत नाही आणि माझी लेक तर कधीच नाही आणि अशी सहानुभूती दाखवण्याची काही गरज नाही, कारण त्याचा आता काही उपयोग सुद्धा होणार, कारण आमच्या सर्वांच्या मनातून आता ती कायमची गेली आहे. असं म्हणून कल्पना ते फाडलेलं पत्र पुन्हा त्याच्याकडे देऊन टाकते आणि इथून पुढे अजिबात असं काही करायचं नाही, तिला सांग, पत्र वगैरे पाठवायची नाही, कारण ती आमची कुणीच नाही, असं म्हणून ती त्याला जायला सांगते. तेव्हा तो आता लगेच तिथून जातो. इकडे सायली आता प्रसाद कधी येतो याचीच वाट पाहत असते. तेव्हा तो तेथे येतो आणि म्हणतो ताई. मग आता सायली धावतच पुढे येते आणि विचारते काय रे झालं, होत्या का काकू तिथे? मग आता हो होत्या ना. मग त्याला काय म्हणाल्या, काय उत्तर दिलं त्यांनी, असं सायली अगदी एक्साईट होऊन विचारते. तिला असं वाटत असतं की कल्पनाचं माझ्याबद्दल आत्तापर्यंत मत तरी बदललेलं असेल, परंतु तसं काही झालेलं नसतं. मग आता तो लगेच ते फाडलेलं पत्र सायलीला दाखवतो. तर बिचारीला खूपच वाईट वाटतं की कल्पनाने काही उत्तर न देता हे पत्र फाडलं. मग सायली विचारते अजून काही बोलल्या का त्या, काही निरोप दिलाय का त्यांनी? तेव्हा तो म्हणतो की हो, त्या खूप काही बोलल्या की आमचा आणि त्या मुलीचा काहीही संबंध नाही आहे म्हणून. तिला मी घराच्या बाहेर काढलंय, तसं मनातून सुद्धा आम्ही आता बाहेर काढलं आहे. आता कल्पनाचा निरोप देऊन जेव्हा तो आता तेथून जातो, सायलीच्या डोळ्यातून पाणी अक्षरशः घळाघळा वाहू लागतं, कारण आता कल्पनालाच आपण आई मानलं होतं आणि आता कल्पनाच आपल्याला अजिबात समजून घेत नाही याचंच तिला वाईट वाटतं. पण चूक सुद्धा तिची असते हे तिने आता मान्य केलेलं असतं, कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कुणालाही न सांगून तिने सर्वांचा विश्वासघात केलेला असतो. तेव्हा सायली आता विचार करते की आईने सुद्धा मला समजून घेतलं नाही. कल्पनाने फाडलेल्या त्या पत्राकडे पाहून सायली आता खूपच रडू लागते. तेवढ्यातच कुसुम आता तेथे येते, तर सायली लगेच ते पत्र लपवते. तिला वाटत असतं की मधुभाऊ आले की काय. मग कुसुम घरात आल्यानंतर एकदम शांत शांत असते. तेव्हा सायली विचारते काय झालं कुसुमताई, तू एवढी शांत शांत का आहेस आणि मधुभाऊ कुठे गेले आहेत? त्याचवेळी आता कोर्टामध्ये काय झालं, मधुभाऊंना असं अचानक का बोलवलं गेलं होतं, असंही ती सारखी विचारते. जोशी वकिलांनी काय सिद्ध केलंय, त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का, असंही ती आता विचारत असते. मग आता कुसुम बिचारी रडकुंडीला येते आणि म्हणते खऱ्याची दुनियाच नसते ग सायली, असं म्हणून कोर्टात जे काही झालं ते एकूण एक शब्द आता कुसुम सायलीला सांगू लागते. साक्षीने नवीनच सावत्र भावाचं जे काही प्रकरण कोर्टामध्ये सांगितलं, त्याचबरोबर पुरावे सुद्धा दाखवले, हे सुद्धा कुसुम सगळं काही सायलीला सांगते आणि हे ऐकताच सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि या सगळ्या गोष्टींवर जज साहेबांनी जो काही निर्णय सांगितला, म्हणजे मिस साक्षी या खुनाच्या रात्री तेथे आश्रमामध्ये नव्हत्याच, हा निर्णय सुद्धा ती सायलीला सांगते. तेव्हा सायली आता खूपच रडू लागते आणि म्हणते देवी आई, तू आमच्या पाठीशी उभी राहा ग, कारण अजून काही संकटांचा सामना करण्याची ताकदच माझ्यात नाही आहे, असं म्हणून ती आता खूपच रडू लागते. तेव्हा कुसुमलाही आता या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं असतं की पुढे आता कसं करायचं. दुसरीकडे अर्जुन मात्र चिडलेला असतो. चैतन्य आणि तो दोघेही कोर्टाबाहेर आलेले असतात. समोरूनच मधुभाऊ त्याचबरोबर जोशी वकील हे दोघेही येत असतात.
मग आता अर्जुन त्याची गचंटीच पकडणार असतो, पण तो पटकन मागे होतो. अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, कारण जोशी वकिलाने क्वेश्चन का केले नाही साक्षीला, हाच प्रश्न त्याला पडलेला असतो. मग रागातच तो त्याबद्दल जोशीला विचारतो. तेव्हा तुम्ही कोण मला असं विचारणारे, मी क्रॉस क्वेश्चन करेल की नाही हा माझा सर्वस्वी प्रश्न आहे, असं जोशी वकील म्हणतो. मग आता अर्जुन म्हणतो, मी एक प्रामाणिक वकील विचारतोय. त्याचवेळी इकडे प्रिया आता बाहेर येत असते आणि मग आता अर्जुनला असं रागात पाहताच ती पुन्हा तेथे लपते आणि लांबूनच हे सगळं पाहू लागते. म्हणते की बापरे, आजचा ड्रामा तर खूप मोठा आहे, संपणारा नाही असं वाटतंय मला. जाऊ दे, इथे उभी राहून मी बघते सगळं काही, असं म्हणून ती आता अर्जुनकडे पाहून हसते. कारण बिचाऱ्याची जी अवस्था झालेली असते ना, त्याच्यावरच ती हसत असते. इकडे आता जोशी वकील अर्जुनवर हसतो आणि म्हणतो, हे मला कोण विचारतंय ते पहा, एक प्रामाणिक वकील. तू प्रामाणिक वकील आहे का अर्जुन सुभेदार? अहो, तुमच्या खोटारडेपणामुळे माझ्याकडे ही केस आत्ता आलीये आणि तुम्ही प्रामाणिकपणाची भाषा करताय का? तर आता इथे कोणत्याही प्रकारची हिंसा नको आहे असं मधुभाऊ अर्जुनवर ओरडतात. तेव्हा आता अर्जुनला अजूनच जोशीचा राग येत असतो आणि तो रागातच पुन्हा आता त्याची कॉलर पकडतो. आणि मग नंतर मधुभाऊंनी जेव्हा रागात बघितलं तेव्हा अर्जुन लगेच ती कॉलर सोडून देतो आणि त्यांना समजावू लागतो, मधुभाऊ अहो तुम्हाला दिसत नाहीये का, म्हणजे याने काहीच क्रॉस क्वेश्चन केले नाहीत त्या साक्षीला. तो जो कोण अथर्व विचारे होता त्याला ओळखणारी बाकीची माणसं कुठे आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी वेळ का नाही मागितलास तू, असं जोशीला अर्जुन रागातच विचारतो. तर मधुभाऊ नुसतं वेड्यासारखंच करत असतात आणि अर्जुनलाच उलट म्हणतात की ज्या क्षणी तू एनओसीवर सही केलीस ना, त्या क्षणापासून तुझ्याकडून माझी ही केस गेली आहे. त्यामुळे आता माझ्या या वकिलांना काय विचारायचं आणि काय नाही हे तू ठरवू नकोस. त्यामुळे आता तू इथून निघायचं, असं डायरेक्ट आता मधुभाऊ अर्जुनचा अपमान करत म्हणतात. तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटतं. त्या मधुभाऊंची खूप काळजी वाटत असते, परंतु या क्षणी ते ऐकून घ्यायलाच तयार नसतात. मग प्रिया हे सगळं काही पाहते. अर्जुनचा अपमान होत असताना तिला मात्र आनंद होतो. त्यानंतर आता चैतन्य हा अर्जुनला म्हणतो, अर्जुन चल इथून, आत्ता बोलून काहीही उपयोग होणार नाहीये. त्यानंतर अर्जुन पार मधुभाऊंसमोर हात जोडतो की मधुभाऊ प्लीज तुम्ही माझं ऐका, अहो मला ही केस लढू द्यात, मी तुम्हाला खऱ्याने सांगतोय. पण मधुभाऊ शांतपणे विचारतात, काय रे, तू या केसचा पिच्छा सोडणारच नाहीये आणि त्याचबरोबर माझ्या लेकीचा सुद्धा ना? अरे आता माझं जाऊ दे, परंतु मित्राचं तरी ऐक, या केसमध्ये तू अजिबात पडू नकोस. तेव्हा चैतन्य आता अर्जुनला घेऊन चाललेला असतो. तेव्हा अर्जुन बिचारा पार रडकुंडीला येतो आणि म्हणतो, मधुभाऊ प्लीज आय रिक्वेस्ट यू, पण ते या क्षणी ऐकायला तयारच नसतात. त्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात की वकील साहेब हे पहा, तुम्ही त्याचं काही एवढं मनावर घेऊ नका, कारण मला माहीत होतं तो कोर्टात येणार आणि असा राडा करणारच आहे, तुम्हाला तो बोलणारच आहे. तेव्हा जोशी वकील अगदी साळसूतपणाचा आव आणत म्हणतो, कसा आहे ना मधुभाऊ, अहो त्याला काय करायचं ते करू द्या, आमच्या क्षेत्रामध्ये सर्वांनाच माहीत आहे की अर्जुन सुभेदार हा खूप रागीट माणूस आहे म्हणून. त्याचवेळी मधुभाऊ म्हणतात, मी तुम्हाला एक विचारू का खरंच? तेव्हा जोशी वकील म्हणतो, विचारा ना. मग अर्जुन सुभेदाराने जे काही प्रश्न उपस्थित केले, म्हणजे साक्षीला क्रॉस क्वेश्चन तुम्ही का केलं नाही, त्याचं बरोबर होतं ते, राग येऊ देऊ नका तुम्हाला, पण हे खरं आहे ना. मी तिला काही प्रश्न विचारले असते तर तिचा कोर्टासमोर खोटारडेपणा देखील उघडकीस आला असता. त्यावेळी जोशी वकील म्हणतो, आपल्याकडे असणारे सर्व हत्यार असे पुरून वापरायचे असतात. आता पुढच्या हेअरिंगला बघा त्याच्या या पुराव्यांच्या कशा मी चिंदड्या उडवतो. तेव्हा मधुभाऊ विचारतात, पण मी काय म्हणतोय, तुम्ही आज क्रॉस क्वेश्चन करायला हवे होते. त्याचवेळी आता जोशी वकील म्हणतो, मधुभाऊ हे पहा, मी अर्जुन सुभेदार सारखा असा गरम डोक्याचा नाहीये आणि गरम डोक्याने तर कधी म्हणजे कधीच केस लढत नाहीये, शांत डोक्यानेच केस लढतो आणि म्हणून तर एवढा मी प्रसिद्ध वकील आहे. माझ्यावर विश्वास आहे ना मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो आहे माझा तुमच्यावर विश्वास, पण काय होतंय ना वकील साहेब, मी आहे आपला असा साधा माणूस आणि या कोर्ट कचेऱ्यांमधलं मला काही समजत नाही.
आणि हे पहा, तुम्ही तुमच्या पद्धतीने ही केस लढा. एकदाचा काय त्या या केसचा सोक्षमोक्ष लावून टाका. तेव्हा मधुभाऊ आता जोशीचा निरोप घेऊन जायला निघतात. इकडे आता प्रिया ही अर्जुनच्या पाठीमागे येते आणि म्हणते, अर्जुन अर्जुन थांब ना अरे. मग आता अर्जुन तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे जातो. तेव्हा ती म्हणते, अरे थांब ना प्लीज. तेव्हा आता रागातच तो तेथे थांबतो पण तिच्याकडे पाहत नाही. तेव्हा ती म्हणते, अरे अर्जुन, तुला माहीत आहे का, मधुभाऊ असेच आहेत रे, रागीट स्वभावाचे. अजिबात तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुझा त्यांनी कितीही अपमान केला ना तरी करू दे, तू ऐकून घे. अरे अशा रागाच्या भरातच त्यांनी त्या विलासचा खून केला होता. तेव्हा अर्जुनला प्रचंड राग येतो आणि चैतन्य व तो रागातच प्रियाकडे पाहू लागतात. मग आता प्रिया ही म्हणते की अरे तसं नाही म्हणायचं, म्हणजे जाऊ दे, तू दुर्लक्ष कर त्यांच्याकडे. तेव्हा आता अर्जुन काहीच उत्तर देत नाही. तो एकदम शांत असतो आणि रागातच तिच्याकडे पाहतो. मात्र चैतन्य आता बोलायचं राहत नाही. तेव्हा तो म्हणतो, तन्वी अगं, तुझा हा नाटकाचा शो बंद केला तर चालणार नाही का गं? अगं तसेही आम्ही डेली शोज पाहत असतो, निदान आज तरी तुझा हा शो नको. आम्हाला नाही पाहायचा तुझा आजचा हा शो. आज अर्जुनचा अजिबात मूड नाही आहे, सो प्लीज तू निघ बरं इथून. मग आता अर्जुनचा मूड काय आहे ना, त्याची सावली पाहूनसुद्धा मी ओळखू शकते, असं आता प्रिया म्हणते. त्यामुळे तू अजिबात मध्ये बोलू नकोस, असं चैतन्याचा अपमान करत ती म्हणते. आणि हसतच अर्जुनला विचारते, अर्जुन तू घरी चालला आहेस ना? चल ना मग आपण दोघे जाऊयात घरी एकत्र गाडीमध्ये, आणि गाडीत बसून छान एकत्र गप्पा मारल्या ना की तुझा मूड पुन्हा छान होईल. असं हसतच जेव्हा ती म्हणते तेव्हा अर्जुन हाताचा इशारा करून म्हणतो की बस बस झालं आता. तो म्हणतो, घरी येऊन तू चिटकलेली आहेसच, परंतु इथे माझ्या पाठीपाठी येऊन अजिबात माझं डोकं फिरवू नकोस, स्टे अवे. असं रागातच तो म्हणतो, तिचा घोर अपमान करतो आणि चैतन्याला म्हणतो की चल चैतन्य. आता ते दोघेही तिथून गेल्यानंतर प्रिया मनातच विचार करते की तू चिडल्यावर अजूनच हँडसम दिसतोस अर्जुन, परंतु तुझा हा राग ना एक दिवस मी कमी करणारच आहे. तर दुसरीकडे आता महिपत हा अभिनंदन अभिनंदन अशा उड्या मारतच अर्जुन जवळ येतो. मग पवार वकील आणि साक्षी देखील तिथे असतात. तेव्हा आता अभिनंदन कशासाठी हे तुम्ही विचारालच ना. असं आता महिपत हसतच अर्जुनकडे पाहून बोलतो. अर्जुन मात्र अजूनच चिडलेला असतो. पुढे ते दोघेही काहीच बोलत नाही. मात्र महिपत आता तोंडाचा पट्टा चालूच ठेवतो. म्हणतो की आता तुम्ही विचाराल की अभिनंदन कशासाठी. पहिली गोष्ट म्हणजे केस तर आता तुमच्या हातातून गेलीच आहे आणि त्या नवीन वकिलाने आता माती सुद्धा खाल्ली आहे. आता तुमचा सासरा सुद्धा जन्मठेपेची शिक्षा भोगणार आहे. पण कसं आहे ना, मनाने आम्ही खरंच खूप चांगली माणसं आहोत. आमचं मन ना त्या बाबतीत खरंच खूप स्वच्छ आहे. आणि माझी आई नेहमी म्हणायची की महिपत बाळा, की माणसाने सुखात नाही तर दुःखात सुद्धा एकमेकांची सोबत करावी, आणि म्हणूनच मी तुमच्या सोबत राहणार आहे, ते सुद्धा कायम. मग आता असं म्हणून तो अर्जुनवर हसतो. चैतन्यला आणि अर्जुनला महिपतचा खूप राग आलेला असतो. त्यावरती साक्षी हसतच म्हणते, अण्णा अहो जाऊ द्या ना, कशाला उगीच एखाद्याच्या जखमेवर असं मीठ चोळायचं. पाहिलं ना तुम्ही, अर्जुनने किती जीवाचा आटापेटा केला या केससाठी, पण त्याचा काही उपयोग झाला का? नाही ना. मी सुटले, आता आपलं काम झालं की नाही, आपण मोकळे झालो आहोत. त्याला त्याचं दुःख हे आयुष्यभर असं कुरवळत बसू देत, आपल्याला तरी काय करायचंय. आणि तसंही दुःखावरती फुंकर घालायला आहेच ना त्याचा हा मित्र, असं म्हणून ती चैतन्यावर देखील हसते. तेव्हा अर्जुनला मात्र खूपच राग आलेला असतो आणि तो रागातच आता महिपतकडे पाहतो. त्याचवेळी अर्जुन आता रागातच म्हणतो, एक छोटं करेक्शन आहे महिपत शिखरे, ही केस अजूनही माझ्या हातातून गेलेली नाहीये आणि जोपर्यंत तुझ्या या मुलीला फाशीची शिक्षा होत नाही ना, तोपर्यंत ही केस फक्त आणि फक्त मीच लढणार आहे, असं अर्जुन आता महिपतला चॅलेंजच करतो. पुढे आता अर्जुन साक्षीकडे रागातच पाहतो आणि जी मुलगी कोर्टासमोर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच आईचं नाव खराब करते, तिच्याकडे अजिबात फारसा वेळ नसणार आहे. या जगामध्ये न्याय आहे अजून महिपत शिखरे, आणि तो कसा मिळवायचा आहे ना, हे अर्जुन सुभेदारला चांगलंच माहीत आहे. असं म्हणून अर्जुन महिपतवर हसतो.
त्यानंतर अर्जुन आता अशा चुटक्या वाजवतो आणि महिपतला चॅलेंज देऊन तेथून जायला निघतो. गाडीत बसताना तो खूपच रागात साक्षी आणि महिपतकडे पाहतो, कारण अर्जुनने आता सांगितलेलं असतं की तुझ्या मुलीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. आणि त्यामुळेच आता महिपत आणि साक्षीच्या चेहऱ्यावर पूर्णपणे 12 वाजलेली असतात. मग अर्जुन रागातच त्यांच्याकडे पाहून तेथून निघून जातो. इकडे सायली ही घरात असते आणि कुसुम देखील. तेवढ्यातच तेथे आता फकीर बाबा येतात आणि ते सर्वांना आशीर्वाद देत असतात. खरे आहेत ते सुखी होणार आणि जे लोक खोटं वागतात त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा भोगायला लागणार, असं ते आता म्हणत असतात. त्याच वेळी आता सायली त्यांचा आवाज ऐकते आणि बाहेर येते. तेव्हा बाबा आता तिच्याकडे येतात. मग सायली विचारते, तुम्ही म्हणताय ना बाबा, तसा न्याय जर जगात असता तर किती बरं झालं असतं. तेव्हा बाबा तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात की बेटा, तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन का आहे? काही झालंय का तुला? तेव्हा सायली आता काहीच सांगत नाही. मग बाबा म्हणतात की तो वर बसलाय ना उपरवाला, तो सगळं काही पाहतोय. त्याच्या नजरेतून काहीही सुटत नाही. त्याला माहीत असतं सगळं आणि तुझं दुःख आहे ना, तोच दूर करेल. त्यानंतर आता बाबा म्हणू लागतात, तू अजिबात काळजी करू नको. तुझ्या नशिबामध्ये, तुझ्या आयुष्यात खूप सुख आहे. आता तुला दुःख देतोय देव, परंतु त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक सुखाच्या क्षणाची तुला किंमत कळावी ना म्हणून. आणि सुख हे तुझ्या नशिबात आहे बाळा. मग आता ती म्हणते, त्यास तर आशेवर जगतीये ना बाबा मी, पण संकट काही कमीच होत नाहीये. नको नको ते माझ्यावर आरोप होत आहेत. जे हवंय ना ते तर मिळतच नाहीये, असं सायली आता बाबांना सांगते. त्यावेळी बाबा तिला समजावतात, बाळा तुझं प्रेम तुला नक्कीच मिळणार. हे बघ, प्रेम आणि त्याचबरोबर दुःख हे दोघेही हातात हात घालून फिरत असतात. आणि आता तुझ्या नशिबात दुःख आहे, पण प्रेम तुझं तुला नक्कीच मिळेल. तू काळजी करू नको. तेव्हा सायली आता या बाबांच्या बोलण्याचा विचार करते आणि थोडी का होईना खुश होते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन मधुभाऊंना समजवण्यासाठी जेव्हा घरी येतो ना, तेव्हा माझ्या लेकीवर तुझी सावली सुद्धा मी पडू देणार नाही, असं रागातच मधुभाऊ जेव्हा म्हणतात, ज्यारे अर्जुनच्या तोंडावर दार बंद करतात. तेव्हा अर्जुन पुन्हा दार उघडतो आणि म्हणतो की एक दिवस असा येईल जेव्हा विश्वासाने तुम्ही तुमच्या मुलीचा हात माझ्या हाती द्याल. तो दिवस काही दूर नाही, लवकरच तो दिवस सुद्धा येणार आहे. तोपर्यंत फक्त माझ्या मिसेस सायलीची काळजी घ्या. चल निघ, असं मधुभाऊ म्हणतात आणि दार बंद करतात. अर्जुनचा असा अपमान केल्यामुळे तिला खूपच वाईट वाटतं आणि मग ती दरवाजाला हात लावते. तर बाहेरून अर्जुन त्याच दाराला तेथेच त्या ठिकाणी हात लावतो आणि दोघेही आता हसतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.